11 वाड्या आणि 12वे गावठाण असे विस्तृत तितकेच विखुरलेले असे मुळशी तालुक्यातील घोटावडे गाव मनात नसलं तरी योगायोगाने गावच्या राजकारणात त्यांना पाऊल टाकावं लागलं। एकीकडे समाजकार्य सुरू होतं, मात्र दुसरीकडे गावाचा विकास करण्याची तळमळ त्यांच्या मनात होती आणि तीच त्यांना राजकारणात घेऊन आली। कोरोना काळानंतर गावाची घडी विस्कटलेली असताना ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या। आतापर्यंत केलेल्या कामाची पोहोचपावती गावकऱ्यांनी सारिकाताई खाणेकर यांना सरपंच बसवून दिली। गावातील अनेक वाड्या वस्त्यांचा कायापालट करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचं राजकारण केलं नाही। गाव सुधारण्यावर आणि गावपण टिकवण्यावर त्यांनी भर दिला। त्यात ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, शाळा, गावातील चौक, मंदिरे यांचं रुपडं त्यांनी पालटलं। गावात विकास योजना राबवून या विकासाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून लोकांचे जीवनमान उंचावणे आणि आपले गाव हेच आपले कुटुंब समजून समाजकार्य करत राहणे, आपल्या पदाचा, अधिकाराचा जनतेच्या हितासाठीच उपयोग करणे हेच एकमेव ध्येय डोळ्यासमोर त्यांनी ठेवलं। गावच्या सुखदुःखात सहभागी होऊन सर्वसामान्य महिलांसाठी आधार बनून राहिलेल्या सारिकाताई खाणेकर, आम्हाला तुमचा अभिमान आहे। ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच। प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय हिंदुस्तान फीड्स, पॉवर बाय दी कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकूल मिनरल वॉटर, आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, मी सौ सारिका बाळासाहेब खाणेकर, तालुका मुळशी, जिल्हा पुणे, विद्यमान सरपंच घोटवडे। खरं तर मी पहिलं घरगुती महिला म्हणजे असं होते। त्यानंतर संदीप खाणेकर आमचे मार्गदर्शक यांनी मला राजकारणात खरं आणलं असं आणि समाजसेवा करण्याची संधी दिली। पहिली माझी ओळख नव्हती अशी नाही का बाहेर, पण त्यानंतर हळूहळू ओळख झाली। मी सदस्य म्हणून निवडून आले, 2021 मध्ये सदस्य म्हणून निवडून आले। त्यानंतर 26 मे 2023 रोजी माझी सरपंच या पदाची निवडणूक झाली, बिनविरोध निवड झाली। त्यानंतर मला जी गावाने संधी दिली सरपंच म्हणून, ते कामे करत असताना मला खूप चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव आला। मी माझ्या कार्यकाळात सेफ्टी टँक, रस्ते, महिलांसाठी प्रशिक्षण वेगवेगळे घेतले आहेत, गटारी, शिवाय अजून वृक्षारोपणाचेही काम केलेले आहे। आणि आत्ता आमदार निधी, खासदार निधी भरपूर भेटले आहेत। त्यानंतर मला मुख्यमंत्र्यांकडूनही निधी भेटलेला आहे। तर आता माझ्या काळामध्ये दोन वेळेस उद्घाटनं झालेली आहेत, एक सप्टेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये, आणि आता मी परत तिसरं उद्घाटन करत आहेत। त्यातही कोट्यवधीची कामे आहेत। टाक चारा काढधारा हे बोलणं सोपं आहे, पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार। हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही, लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे। आजच संपर्क साधा 90 110 12 762। खरं तर गावामध्ये फिरल्यानंतर मला कळलं की काही लोकांचे असे गटारी वगैरे दिसतात, बाहेर उघड्यावर गटारे दिसू लागली। त्यानंतर मी ड्रेनेज लाईनचं काम करून घेतलं। मला वाटलं की तिथं ड्रेनेज लाईनची गरज आहे, सेफ्टी टँकची गरज आहे। शेळकेवाडी आणि घोटावडे गावठाण, हनुमान चौक या 3 ठिकाणी मी सेफ्टी टँक केलेला आहे। तर मला बऱ्यापैकी असं वाटलं की आता गाव स्वच्छ सुंदर व्हावं अशी माझी इच्छा आहे। त्यामुळे मी ते खराब गटारीचे जे उघड्यावर पाणी जात होतं त्यासाठी सेफ्टी टँक बनवून घेतले आहेत। आणि घोटावडे गाव 12 वाड्यात 13वं गावठण, एवढं मोठं घोटावड्याचा गावाचा पसारा असल्यामुळे रहदारी पण तेवढीच आहे। त्यामुळे रस्ते करून सुद्धा परत खराब होतात आहे पावसाळ्याच्या दिवसामुळे। मुळशी तालुक्यातले गाव असल्यामुळे आमच्या गावातील रस्ते खूप खराब होतात आहे खूप पावसामुळे। तर प्रत्येक वेळेस दुरुस्तीचे कामं वगैरे होतातच। तर मला जिथं वाटलं की जिथे काही ठिकाणी खेडोपाडी असं रानची वस्ती जिथे आहे तिथे मी रस्ता करण्याचा वगैरे प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आमलेवाडी सारखं गाव आहे, आमलेवाडीच्या तिथे आता मी रस्त्याचं करत आहे। आमच्या खाणेकरवाडी, मातरवाडी ते खाणेकरवाडी रोडच्या तिथे खूप जंगली रस्ता आहे, असा रानची वस्तीचा रस्ता आहे, तिथं मी आता रस्ता केलेला आहे माझ्या काळात। शाळेचं सांगायला गेलं तर 8 आमच्या जिल्हा परिषद शाळा आहे। मी प्रत्येक शाळेमध्ये CSR फंडाच्या माध्यमातून
बाला पेंटिंग, म्हणजे असं बरेचसे उपक्रम राबवलेले आहेत. CSR फंडातून जवळजवळ सँडविच या कंपनीने 25 लाखाची कामे आम्हाला करून दिलेली आहेत. आणि प्लस 15 युक्त आयोगातून मी अंगणवाडींना प्रोटीनचे डबे, शालेय उपयोगी वस्तू सर्व दिलेले आहेत, जेणेकरून मुलांची व्यवस्थित सोय व्हावी. महिलांसाठी आरोग्य शिबिर मी राबवलेलं आहे सिम्बॉसिसचं. माझ्या कार्यकाळात भरपूर शिबिरे राबवली गेलेली आहेत. तर त्यातलं एक सिम्बॉसिस, भारती विद्यापीठ भरपूर केलेली आहेत. म्हणजे जेणेकरून स्त्रीरोग तज्ज्ञ, काही महिलांच्या ज्या समस्या असतात त्याबद्दल सगळं घेतलेलं आहे. आणि आत्ता पण आम्ही पुढच्या हप्त्यात आम्ही घेणार आहोत, जेणेकरून महिला असू किंवा पुरुष असू पूर्ण बॉडी चेकअप होणार आहे. आम्ही पुढच्या हप्त्यातच तो उपक्रम राबवणार आहे. उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना, कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम, अत्यंत किफायतशीर व्याजदर, विद्यार्थिनींकरिता 8.25%, विद्यार्थ्यांकरिता 8.65%, अटी लागू. कॉस्मो एज्युकेशन लोन, उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग. कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध. महिलांना आता काय होतं, सर्वसाधारण महिला काही त्रास होत असेल तर दवाखान्यात जात नाही, अंगावर रगडतात सगळ्या महिला. त्यासाठी महिलाला असतात दवाखान्यात गेल्यावर. त्यामुळे शिबिरे हे केल्यानंतर तिथे महिला डॉक्टर असल्यामुळे महिला व्यवस्थित सांगू शकतात. ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये मी वृक्ष लागवड पण केलेली आहेत. शाळेच्या रस्त्याच्या दुतर्फा पण झाडं लावलेली आहेत. आणि पहिले जे अमृतवन आम्ही लावलेलं आहे आमच्या कार्यकाळात, त्याची पण मी उन्हाळ्यामध्ये टँकरने पाणी देऊन काळजी घेतलेली आहे. कारण झाडं लावणं खूप सोपं आहे, पण त्याची काळजी घेणं तितकंच अवघड गोष्ट आहे. भर उन्हाळ्यात मी टँकरने पाणी लावून झाडं जगवलेली आहेत अमृतवनाची आमच्या. मला माझ्या कार्यकाळामध्ये आमच्या सहकारी मित्रांनी, सर्व सदस्यांनी खूप मोलाची साथ दिली. त्याचप्रमाणे गावकऱ्यांनी पण खूप छान साथ दिली. कारण विषय असा होतो की गावकऱ्यांच्या साथीशिवाय पण काय करता येत नाही आणि सदस्यांच्या साथीशिवाय पण काय करता येत नाही. त्यांची खूप मोलाची साथ मिळाली. आणि हे करत असताना मला खूप आनंद वाटला की मला गावाची सेवा करता आली. गावात माझ्या छोटंसंच हॉस्पिटल आहे सध्या, जागेअभावी छोटंसं आहे, पण ते मोठं असावं असं माझं स्वप्न आहे. आणि ओढ्यावर इथे साकव पूल होण्याची एक मोठी इच्छा आहे माझी, की जेणेकरून साकव पूल व्हावा. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची रहदारी खूप आहे. तर इथं ओढ्याच्या तिथे साकव पूल जर झाला, त्यासाठी आम्ही निधीसाठी पण लेटर दिलेले आहेत पुढं. आत्ता सध्या मी मातेरेवाडी ते शेळकेवाडी या रस्त्याला सौर ऊर्जेवरचे दिवे बसवलेले आहेत. तर भविष्यात पूर्ण गावात असे व्हावे चांगले व्यवस्थित सौर दिवे, अशी माझी इच्छा आहे. आणि भविष्यात पूर्ण घोटावडे गावात असे पारंपरिक स्रोतवर सोलर दिवे व्हावेत आणि चांगले व्यवस्थित वाड्या वस्त्यांवर प्रकाशमय व्हावं अशी माझी इच्छा आहे. मी हे सरपंचपद स्वीकारलं. ह्या सरपंच काळात मला माझ्या सहकाऱ्यांनी पण भरपूर साथ दिली, सदस्यांनी. त्यानंतर गावातील वरिष्ठ मंडळी जी आहेत त्यांनीही भरपूर साथ दिली, लोकांनीही भरपूर साथ दिली. घराचं कसं, शेवटी आता घरातलं काम बघूनच एक कोणतीही स्त्री असू दे घरातली जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. त्या मानाने माझ्या घरच्यांनी मला भरपूर साथ दिली, मुलांनी, मिस्टरांनी, सासू सासऱ्यांनी. आम्ही शेतकरी वर्गातली आहोत, शेती आमची घरी. तर सासू सासऱ्यांनी व्यवस्थित साथ दिली, मिस्टरांनीही मला पाठिंबा दिला. आणि ते करत मी बाहेरची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. लोकांनीही मला बाहेर व्यवस्थित साथ दिली आणि संधीही दिली. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि भविष्यात मला काम करण्याची संधी द्यावी. धन्यवाद.